श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भगवद्गीता हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर तो मानवाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारा एक कालातीत जीवन ग्रंथ आहे. या ग्रंथाचे मूळ तत्वज्ञान म्हणजे आत्मा अमर आहे. भगवद्गीतेचा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश हा आहे की तुम्ही हे शरीर नाही, तर तुम्ही अमर आत्मा आहात. अविनाश्य सत्य. ज्याप्रमाणे आपण जीर्ण झालेले कपडे बदलतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. मग शोक कशासाठी? जन्म आणि मृत्यू हे अटळ आहेत. जे जन्माला आले आहे ते नष्ट होणारच आहे. पण आत्म्याला कोणीही मारू शकत नाही. त्यामुळे कोणाचाही, विशेषतः आपल्या नाशवंत देहाचा शोक करू नये. नेहमी सकारात्मकता ठेवावी. तुम्ही स्वतःला दुर्बळ मानू नका. तुम्ही अविनाशी शक्तीचा एक भाग आहात. हे ज्ञान तुम्हाला भीती आणि दुःखातून बाहेर काढते. कर्मयोग. फळाची चिंता न करता कर्म करा. जीवनातील सर्वात मोठी चिंता फळाची अपेक्षा ठेवण्यातूनच येते. भगवद्गीता आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. कर्तव्य पालन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुमचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळांवर कधीही नाही. फळ सोडा. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उत्कृष्टपणे करा. त्यानंतर जे फळ मिळेल ते भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. मुक्तीचा मार्ग. फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म तुम्हाला बंधनातून मुक्त करते आणि तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाते. समत्व योग. सुखदुःखात स्थिर राहा. मन शांती आणि सकारात्मकतेसाठी स्थिर बुद्धी आवश्यक आहे. जीवनातील सुख आणि दुःख, यश आणि अपयश, मान आणि अपमान हे 2 ऋतूंप्रमाणे आहेत. ते येतात आणि जातात. जो मनुष्य या दोन्हींमध्ये समान राहतो, विचलित होत नाही, तोच खरा योगी आणि शांत व्यक्ती आहे. परमेश्वराला शरण जा. हा सर्वात सोपा आणि अंतिम मार्ग आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात, सर्व धर्म सोडून केवळ मला, परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आपले सर्व काम त्याला समर्पित करा. ही भक्ती तुम्हाला जीवनातील सर्व संकटांवर मात करण्याची आणि सकारात्मक राहण्याची शक्ती देते. भगवद्गीता आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक क्षण एक युद्धभूमी म्हणजेच रणांगण आहे. परंतु या युद्धामध्ये शस्त्रे नाही, तर ज्ञान, कर्म आणि भक्ती हे आपले सर्वात मोठे शस्त्र आहेत. आपले कर्तव्य ओळखा, फळाची चिंता सोडा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे चला. याच ज्ञानाने तुम्ही जीवनाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये विजयी व्हाल. धन्यवाद.